नमस्कार, मी नटराज तुमवाड. आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती. मित्रहो, लाडकी बहीण योजनेतील अनेक बहिणींना, अनेक पात्र लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. काही जणांनी ई-के-वाय-सी न केल्यामुळे अपात्र करण्यात आलेलं आहे. काही जणांची ई-के-वाय-सी मध्ये काही चूक झाल्यामुळे देखील अपात्र करण्यात आलेलं असेल. तर या कारणांमुळे ज्या लाभार्थ्यांना, ज्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे, अशा लाभार्थ्यांना पुन्हा एकदा संधी शेवटची देण्यात येत आहे. अशा प्रकारच्या बातम्या सध्या सोशल मीडियावरती, प्रसार माध्यमांवरती आपण पाहत आहोत. तर या संदर्भात आता शासनाकडून सविस्तर शासन परिपत्रक जारी करून माहिती देण्यात आलेली आहे, की खरंच ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत, ज्या अपात्र लाभार्थी महिला आहेत, अशा लाभार्थ्यांना पुन्हा एकदा शेवटची संधी देण्यात येणार आहे का? तर काय नेमकी शासनाकडून माहिती देण्यात आलेली आहे, या संदर्भातील सविस्तर माहिती चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. पण त्याआधी मित्रहो, चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. आणि खाली दिलेल्या हाईप बटनला देखील मित्रहो प्रेस करायला नक्की विसरू नका. तर मित्रहो, लाडकी बहीण योजनेमधून अनेक लाखो बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे, अनेक लाखो लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. मग काही जणांनी केवायसी न केल्यामुळे असेल, किंवा काही जणांच्या केवायसी मध्ये काही त्रुटी आलेल्या असतील, काही केवायसी मध्ये काही चुका झालेल्या असतील. अशा विविध कारणांमुळे अनेक बहिणींना, अनेक लाभार्थ्यांना अपात्र करण्यात आलेलं आहे. पण प्रसार माध्यमांमध्ये, सोशल मीडियावरती सध्या बातमी येत आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना अखेरची संधी. आणि ज्या बहिणींच्या केवायसी करण्यामध्ये काही चुका झालेल्या असतील, किंवा ज्या बहिणींनी अजूनपर्यंत केवायसी केलेली नसेल, अशा लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांनी आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभागाकडे संबंधित कागदपत्र जमा करावेत. अशा प्रकारचे बातम्या जे आहेत ते सोशल मीडियावरती, प्रसार माध्यमांवरती सध्या येत आहेत. पण या संदर्भात मित्रहो, शासनाने परिपत्रक काढून माहिती दिलेली आहे, की ही बातमी जी आहे ती खोटी आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. शासनाकडून अशा प्रकारची कुठलीही संधी सध्या तरी देण्यात आलेली नाही. त्यामुळे कोणीही महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडे किंवा ऑफिसमध्ये गर्दी करू नये, किंवा चौकशीसाठी येऊ नये, किंवा ज्यांनी कोणी ई-के-वाय-सी केलेली नसेल, किंवा ई-के-वाय-सी करताना काही चुका झालेल्या असतील, ई-के-वाय-सी करताना काही माहिती भरण्यामध्ये चूक झालेली असेल, तर त्यासाठी आपल्याला महिला व बालविकास ऑफिसमध्ये कुठल्याही प्रकारची कागदपत्र जमा करायची नाहीयेत. सध्या तरी आपल्याला अपात्र करण्यात आलेला असेल तर त्यासाठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला संधी देण्यात आलेली नाही. अशा प्रकारचं हे परिपत्रक या ठिकाणी मी आपल्याला दाखवतोय. स्क्रीनवरती देखील आपण हे परिपत्रक पाहू शकता. या परिपत्रकानुसार शासनाने ही माहिती दिलेली आहे. त्यामुळे लक्षात घ्या, अशा कुठल्याही बातम्यांवरती लगेच विश्वास ठेवू नका आणि विनाकारण तुमचा वेळ वाया घालवू नका. विनाकारण ऑफिसमध्ये जाऊन चक्रा मारू नका. कारण तुम्ही जरी ऑफिसमध्ये गेलात तरी तुमचं काम होणार नाही. जरी तुम्हाला अपात्र करण्यात आलेलं असेल तरी देखील तुमचं कारण नेमकं काय आहे हे फक्त तुम्हाला समजेल, पण तुम्हाला पुन्हा एकदा संधी दिली जाणार नाही. आता जर समजा तुम्ही केवायसी केलेली नसेल, किंवा केवायसी करताना काही चूक झालेली असेल, किंवा केवायसी ची माहिती भरताना काही चुकीची माहिती भरली गेलेली असेल, तर त्यासाठी परत एकदा केवायसी करण्यासाठी शासनाकडून जून किंवा जुलैमध्ये संधी दिली जाईल. पण अधिकृतरित्या शासनाकडून अजूनपर्यंत माहिती देण्यात आलेली नाही. पण सध्या तरी कुठल्याही प्रकारची कागदपत्र आपल्याला महिला व बालविकास विभागाकडे, आपण जर अपात्र झालेला असाल तर जमा करायची नाहीयेत. आणि तुम्हाला पुन्हा एकदा संधी सध्या तरी दिली जाणार नाही. आणि ज्या महिला पात्र आहेत, ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाभार्थी महिला पात्र आहेत, अशा लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते वितरण केले जात आहेत. मार्च व एप्रिलचा हप्ता देखील वितरित केला जात आहे. ज्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पात्र असून देखील अजूनपर्यंत मार्च व एप्रिलचा हप्ता जमा झालेला नसेल तर काळजी करू नका. वितरण जे आहे ते सुरू आहे. त्यामुळे येत्या काही दिवसामध्ये मार्च व एप्रिलचे तुमच्या खात्यामध्ये, तुम्ही जर पात्र असाल तर पैसे जे आहेत ते नक्की जमा होणार आहे. तर लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांसाठी ही होती महत्त्वाची अशी माहिती. ही माहिती आपल्या इतर मित्रांना, माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका. अशाच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. धन्यवाद.